ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करा, अन्यथा आंदोलन. आंदोलन अंकुश संघटनेचा गुरुदत्त कारखान्याला इशारा. आपल्या भागातील कारखान्यांचा गळीत हंगाम संपून 1 महिना होऊन गेला तरीसुद्धा काही कारखान्यांनी अजून ठरल्याप्रमाणे ऊस बिले दिलेली नाहीत. त्या अनुषंगाने काल बुधवारी दुपारी गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी या कारखान्याला आंदोलन अंकुश संघटनेनं निवेदन दिलं आहे. गुरुदत्त कारखान्याकडून 15 जानेवारीपासून पुढे गळीतास आलेल्या ऊस बिलाची 40 कोटी रक्कम थकीत आहे. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार 14 दिवसांमध्ये FRP-नुसार होणारी रक्कम अदा करावयाची आहे, अन्यथा होणाऱ्या विलंबास 15% व्याज द्यायचे आहे. असं असताना ऊस बिले वेळेवर दिली जात नाहीत, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलं आहे. सोसायटी, पतसंस्था, बँकांची पीक कर्ज वेळेत परतफेड न झाल्यास शासनाच्या धोरणानुसार व्याजमाफी, अनुदानास सुद्धा शेतकरी मुकणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अन्यथा कारखान्याचे विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच ज्या शेतकऱ्याने खुद वाहतूक केली आहे त्याला ऊस बिलाची नेट FRP द्यावी, अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सुशांत गायकवाड, किरण पाटील, वैभव शिरहट्टी, सचिन वाणी, भैया पाटील, अरिहंत शिरहट्टी, वैभव पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, टाकळीवाडी.